मैत्र केला महाबळी, कामा नये अंतकाळी. आधी घेरे राम नाम, सामा भरी हा उत्तम. नाही तरी यम, दांत खातो कर करा. धन मिळविले कोडी, काळ घेतल्या न सोडी. कामा नये हा परिवार, सैन्य लोक बहु फार. तव वरी तुमचे बळ, जव आला नाही काळ. तुका म्हणे बापा, चुकवी 84च्या खेपा. महाबलवान मित्र जोडलीस तरी ते अंतकाळी तुला उपयोगी पडणार नाही. तेव्हा मृत्यू येण्याआधी रामनाम संपत्ती तू जमवून ठेव. रामनामाची संपत्ती नसेल तर यम करा करा दात खाईल. धन संपत्ती कितीही मिळवली तरी काळाचा आघात हा होणारच आहे. तुमच्याजवळ सैन्य, परिवार, नातेवाईक कितीही असले तरी शेवटी कोणीच कामाला येणार नाही. जोपर्यंत काळाचा आघात होणार नाही तोपर्यंत तुझी शक्ती कामे करेल. तुकाराम महाराज म्हणतात, अहो बापांनो, 84चा फेरा चुकविण्यासाठी तुला रामनामाचे साधन जमविले पाहिजे. म्हणजेच रामनाम घेऊन रामनामाची संपत्ती मिळवून आपले अंतःकरण हळूहळू शुद्ध करा, पवित्र करा, जेणे तुमचं या मानवी देहातून नक्कीच कल्याण होईल. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. धरी धरी आठवण, मानी संतांचे वचन. नेले रात्रीने ते अर्धे, बाळपण जरा व्याधे. तुका म्हणे पुढा, घाना जुंती जशी मुढा. जीवनात सुख हे फार थोडे असते, दुःख मात्र पर्वता एवढे असते. ते दुःख कमी करण्यासाठी संत वचन, संत सहवास हा आवश्यक असतो. मानवाच्या आयुष्याची अर्धी वर्ष रात्री झोपण्यात जातात, बाकीचे बालपण, म्हातारपण, आजारपणात जातात. तुकाराम महाराज म्हणून म्हणतात, अरे मूर्खा, असे आयुष्य निरर्थक गेले तर तू या जन्ममृत्यूच्या घाण्यामध्ये बैलासारखा फिरत राहशील. त्यामुळे वेळेचा सदुपयोग कर. प्रत्येक क्षणामध्ये तू रामकृष्णचा जप कर. प्रत्येक क्षणी रामकृष्ण जप केल्यामुळे तुमचे मन आणि तुमचे अंतःकरण हे शुद्ध होईल आणि पवित्र होईल. कारण आपले मन, आपले अंतःकरण हे या जन्माचे नसून अनंत जन्माचे आहे. अनंत जन्माचे संस्कार, चांगले वाईट विचार आपला आत्मा हा प्रत्येक शरीरामध्ये पुढे घेऊन येत असतो. त्यामुळे जसा एखादा कपडा चिखलाने मळून जातो त्याप्रमाणे आपले हे मन, अंतःकरण त्या चिखलासारखे मळलेले आहे वाईट विचाराने, वाईट संस्काराने. त्यामुळे आपल्याला जर हे वाईट विचार, वाईट संस्कार नष्ट करायचे असतील तर त्यासाठी आपल्याला परमशुद्धमध्ये मन लावावं लागेल. आणि भगवंत हे परमशुद्ध आहेत, परम पवित्र आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही त्यांच्या नामाचा उच्चार करता तेव्हा तुम्ही भगवंतांशी तुमची संगत जोडलेली असते. त्यामुळे ज्या क्षणी तुम्ही रामकृष्ण जप करत राहता त्या क्षणी जसा चिखल पाण्याने जर तो कपडा धुतला तर चिखल जसा निघून जाऊन तो कपडा स्वच्छ होतो, त्याप्रमाणे रामकृष्ण जप केल्याने आपल्या अंतःकरणातील, मनातील हे वाईट संस्कार, वाईट विचार हळूहळू नष्ट होऊ लागतात आणि या पाप पुण्याच्या चक्रातून, जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून आपली सुटका होते आणि या मनुष्य जन्माचे कल्याण होऊन आपल्याला वैकुंठात प्रवेश भेटतो. वैकुंठ धाम हे भगवंतांचे परमशुद्ध धाम आहे. तिथे परमशुद्ध झालेल्या आत्म्यांचाच प्रवेश असतो. त्यामुळे हे मानवी जीवनच त्या वैकुंठ धामाचे द्वार आहे. त्यामुळे या मानवी जन्मामध्ये वेळेचा सदुपयोग करा, रामकृष्ण जप करा, भजन कीर्तनात तुमचे मन कायम ठेवा, जेणे तुमचं अंतःकरण, मन शुद्ध होईल. आणि जेव्हा तुमचे अंतःकरण शुद्ध होईल, पवित्र होईल,
तेव्हा तुम्ही वैकुंठ धामामध्ये जाण्यास तयार असाल. कानडीने केला मराठा भ्रातार, एकाचे उत्तर एकान ये. तैसे मज नको करू कमळापती, देई या संगती सज्जनांची. तिने पाचारिले इल बा म्हणून, एरू पळे आन झाली आता. तुका म्हणे एर एराचे विच्छिन्न, तेथे वाढे सीन सुखापोटी. एका कानडी भाषा बोलणाऱ्या स्त्रीने मराठी भाषा बोलणारा नवरा केला. त्यांना एकमेकांचे बोलणे न कळल्याने विप्रास निर्माण होत असे त्यांची परिस्थिती झाली. तशी माझी स्थिती हे कमलापती तू करू नकोस. मला संत सहवास कायम घडू दे. त्या कानडी स्त्रीने त्याला इल बा, इकडे या म्हटले. त्याने बा म्हणजे बाबा असा अर्थ घेतला व बैलता गैरसमज करून तो दूर पळू लागला. तुकाराम महाराज म्हणतात, अशी परिस्थिती झाली म्हणजे जीवनात विसंगतीचे दुःख निर्माण होते. त्यामुळे हे श्री कृष्णा, मला नेहमी संतांचा सहवास घडू दे, ज्यामुळे मला तुझे दिव्य ज्ञान होईल आणि तुझ्या या दिव्य ज्ञानामुळे मला तुझ्याबद्दल प्रेमभाव उत्पन्न होईल, भक्तिभाव उत्पन्न होईल आणि त्या प्रेमभावामुळे माझ्या हातून तुझी निष्काम सेवा घडेल. बोला याचा त्यासी नको संबंध मानसी. जया घडली संत निंदा, तुझ विसरोनी गोविंदा. जळो त्याचे तोंड नको दृष्टी पुढे भांड. तुका म्हणे देवा तया दुरी मज ठेवा. जी लोक संतांची निंदा करतात, असे नास्तिक लोक, त्यांचा माझा संबंध येऊ नये, असे तुकाराम महाराज भगवंतांना विनंती करत आहेत. ते म्हणतात, हे गोविंदा, जे तुला विसरतात ते संतांची निंदा करतात. अशा नास्तिक लोकांचे तोंड पाहण्याची देखील माझी इच्छा नाही. असे लोक माझ्या दृष्टीस पडू नयेत. तुकाराम महाराज म्हणतात, हे परमेश्वरा, मला तू त्यांच्यापासून कृपया दूर ठेव. तीळ जाळीले तांदूळ, काम क्रोधे तैसेची खळ. कार्य सिन लासी वाऊ का, न भजताम पांडुरंगा. मान दंभ पोटासाठी, केली अक्षरांची आटी. तप करुणी तीर्थाटन, वाढविला अभिमान. वांटिले ते धन, केली अहंता जतन. तुका म्हणे चुकले वर्म, केला अवघाची अधर्म. हे साधका, समाजात कर्मकांडाला महत्त्व देणारे तीळ तांदूळ असा यज्ञ करून तू होमामध्ये जाळतोस, पण स्वतःच्याच स्वभावातील काम क्रोधादी असे शत्रू मात्र तू तसेच ठेवतोस. यज्ञ यागादी कर्मकांडांमध्ये व्यर्थ का स्वतःला शिणून घेतोस? त्याच्यापेक्षा तू पांडुरंगाची सेवा का करीत नाहीस? समाजात मान सन्मान मिळविण्यासाठी व उदरनिर्वाहासाठी ग्रंथपठन विद्या अध्ययन करण्याचे कृत्य तू करतोस. तीर्थाटन करून स्वतःविषयी अभिमान वाढविलास. दानधर्म करून आपल्या दातृत्वाचे प्रदर्शन करून अहंकार बाळगलास. तुकाराम महाराज म्हणतात की हे कर्मकांड म्हणजे अधर्मच आहे. अशाच आध्यात्मिक व्हिडिओंसाठी सबस्क्राईब करा अध्यात्मसार यूट्यूब चॅनेलला. संसाराच्या तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची. मनवून तुझे आठविले पाय, येवो माझे माय पांडुरंगे. बहुता जन्मींचा झालो भारवाही, सुटीजे हे नाही वर्म ठावे. वेढी येलो चोरी अंतर्बाह्यात कारी, कनवन करी कोणी माझी. बहु पांगविलो बहु नागविलो, बहु दिस झालो कासावीस. तुका म्हणे आता धाव घाली वेगी, ब्रीद तुझे जगी दीनानाथा.
कुटुंबाची सेवा करता करता मी या प्रापंचिक त्रासाने त्रासून गेलो आहे. म्हणून हे पांडुरंगा, मी तुझे चिंतन करीत आहे. पांडुरंगा, मला भेटायला ये. अनेक जन्मांचा भार वाहून मी श्रमलो आहे, मी थकलो आहे. आता तू यातून सुटण्याचा उपाय मला सांग, कारण तो उपाय मला सापडत नाही. काम क्रोधाधिक षड्रिपुंनी मला चहूबाजूंनी वेढले आहे. माझी दया कुणालाच येत नाहीये. त्यामुळे मी अस्वस्थ झालो आहे. सर्वांनी मला लुटले आहे. माझी तळमळ होत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हे दीनानाथ, हे श्री कृष्ण, आता तूच माझा तारणहार आहेस. अनाथांचा तू नाथ आहेस, अशी जगी तुझी ख्याती आहे. तेव्हा तूच आता माझे रक्षण कर, कारण तूच माझे माय बाप आहेस. भक्त ऋणी देव बोलती पुराणे, निर्धार वचने साच करी. मागे काय जाणो ऐ केली वार्ता, कबीर साते जाता घडया वांटे. माघारिया धन आणिले घरासी, निघे केला त्यासी त्याग तेने. नामदेवाची या घडासी, आणिले तिने लुटविले द्विजा हाती. प्रत्यक्षासी काय द्यावे हे प्रमाण, व्यंकोपाचे ऋण फेडी येले. बीज दळोनिया केली आराधना, लागे नारायणा पेरणे ते. तुका म्हणे ऐसा नाहीचा निर्धार, नाडेल साचार तोची एक. देव भक्तांचा ऋणी आहे. भक्तांनी आपल्या भक्तिभावामध्ये, प्रेमभावामध्ये परमेश्वराला बांधून टाकले आहे, असे पुराणाने सांगितले आहे. पूर्वीची एक अशी गोष्ट सांगितली आहे की एकदा संत कबीरांनी विणलेली वस्त्रे बाजारात नेऊन वाटली. तेव्हा एक माणूस वस्त्रासाठी विनंती करीत असताना कबीरांनी अक्षरशः आपल्या अंगावरील अर्धे वस्त्र त्याला दिले. तो वस्त्रहीन मनुष्य साक्षात परमेश्वर होता. संत नामदेवांना पण असाच अनुभव आला. त्यांचेही धन परमेश्वराने ब्राह्मणाकडून लुटविले. या सर्व प्रत्यक्ष घडलेल्या कथा आहेत. एकनाथांच्या भक्तीचे ऋण फेडण्यासाठी सुद्धा विठ्ठलाने नाथांच्या घरी पाणी भरले, कष्ट केले. शेतात पेरण्यासाठी आणलेले बी दळून नाथांचे पंजे संत भानुदासांनी संतांना भोजन दिले. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या विठ्ठलाबद्दल ज्याला प्रेम नाही, तो या भवसागरातून पार करू शकत नाही. तो या भवसागरातून भक्त ऋणी देव बोलती पुराणे, निर्धार भोगे घडे त्याग, त्यागे अंगा येती भोग. ऐसे उफारटे वर्म, धर्मा अंगीच अधर्म. देव अंतरे ते पाप, खोटे उगवा संकल्प. तुका म्हणे भीड खोटी, लाभ विचाराचे पोटी. विवेकरूपी बुद्धी ठेवून प्रपंचातील विषय भोग भोगले तर त्याचे त्यागात रूपांतर होते. पण अविचाराने भोगाचा त्याग केला तर तो सफल होत नाही. खरे तर हे उफराटेच दिसते. भोगाचा त्याग करणे हा धर्म आहे, तरीही कधी कधी अधर्मच होतो आणि भोग भोगल्याने धर्म होतो. धर्मामध्येच अधर्म लपलेला असतो. ज्या कर्मामुळे परमेश्वर व भक्त यांच्यामध्ये द्वैत भाव निर्माण होतो ती सर्व पापकर्मे ठरतात. तुकाराम महाराज म्हणतात, शुद्ध अंतकरणाने भिडेचा सर्व त्याग करावा, म्हणजे जीवनातील सर्व लाभ मिळून जीवन सार्थक होते. भोरप्याने सोंग पालट टिलेवरी, बक ध्यान धरी मत्स्या जैसे. टिळे माळा मैंद मुद्रा लावी अंगी, देखो नेदी जगी फांसे जैसे. ढीवर या मत्स्या चारा घाली जैसा, भीतरील फांसा कळो नेदी.
खाटी कहा स्नेहवादे पशुपाळी, कापावया नळी तयासाठी. तुका म्हणे तैसा भलाही लोकांत, परी तू कृपावंत पांडुरंगा. बहुरूपी वरवर विविध सोंग घेऊन दाखवितो, अथवा बगळा मासा पकडण्यासाठी डोळे बंद असल्याची सोंग करतो. त्याप्रमाणे भक्तीचे ढोंग करणारा टिळा माळ मुद्रा लावून जगाला फसवीत असतो. कोळी मासे पकडण्याआधी गळाला खाद्य लावतो. त्या खाद्यामधील फासा माशाला समजून येत नाही आणि तो फसतो. खाटीक बकऱ्याला कापण्याआधी प्रेमाने पाळत असतो. तुकाराम महाराज म्हणतात, हे देवा, तू माझा अवेर करू नको, कारण तू दयाळू प्रेमळ असा तारणहार आहेस. गेली विरस सरी मग त्यासी रांड मारी, मग नये तैसी सत्ता गेली मागीला अनिता. भंगलिया चित्ता नये काशाने सांदिता, तुका म्हणे धीर भंगलिया पाठी कीर. एखाद्या मनुष्याच्या स्वभावातील जर वीरत्व गेले तर त्याला कोणीही मान देत नाही. एखादी क्षुद्र स्त्री सुद्धा त्याला मारते. एखाद्याची जगात नाच चक्की झाली तर पुन्हा त्याला समाजात कोणत्याही प्रकारचा मान सन्मान मिळत नाही. एखादी व्यक्ती मनामधून उतरली म्हणजे पुन्हा चित्तामध्ये ती बसत नाही. तुकाराम महाराज म्हणतात की एखाद्या मनुष्याने आत्मविश्वास जर गमावला तर त्याला जगात सर्व ठिकाणी हार पत्करावी लागते. युक्ताहार न लगे अनेक साधने, अल्प नारायणे दाखविले. कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईन भेटी. न लगे लौकिक सांडावा व्यवहार, घ्यावे वनांतर भस्मदंड. तुका म्हणे मज अनिक उपाव, दिसती ते वाव नामेन विंड. परमार्थ साधण्यासाठी युक्ताहार अशा साधनांची गरज नाही, कारण परमार्थ थोडक्याशा कष्टाने साध्य होतो हे नारायणाने सांगितले आहे. या कलियुगात भक्ती भावनेने प्रेम भावनेने भिजलेले असे कीर्तनासारखे दुसरे साधन नाही. त्यामुळे भगवंतांची भेट घडते. त्यासाठी प्रपंचाचा त्याग करून वनामध्ये जाऊन भस्मदंड धारण करण्याची काहीही आवश्यकता नाही. तुकाराम महाराज म्हणतात की विठ्ठलाच्या नामस्मरणाशिवाय इतर कोणतेही उपाय मला दिसत नाही. भगवंतांचं शुद्ध भक्ती भावाने प्रेम भावाने केलेले कीर्तन तुमची या भवसागरातून सुटका करू शकते. कंठी कृष्ण मनी नाही अशुभ ते वाणी, होका नर अथवा नारी रांडतये नावे खरी. नाही हाती दान शूरपणाचे कांकन, वाळी येली संती केली बोडोनी फजिती. तुका म्हणे ताळा नाही त्याची अकळा. ज्यांच्या कंठातून कृष्ण नाम येत नाही ती वाणी अशुभ आहे. अशी व्यक्ती परमार्थ मार्गात अमंगळ मानली जाते. जे हात दान देण्यास पुढे होत नाहीत अशा नास्तिक मनुष्यास संत जवळ करीत नाहीत. त्याला कडक शब्दात सुनवितात आणि त्याची चांगलीच फजिती करतात. तुकाराम महाराज म्हणतात, ज्याच्या आचरणामध्ये ताळमेळ नाही त्याला अवकळा प्राप्त होते. माया ब्रह्म ऐसे म्हणती धर्म ठक, आपणा सरीसे लोक नागविले. विषयी लंपट शिकवी कुविद्या, मनामागे नांद्या होऊन फिरे. करुणी खाता पाक जरी सुरन राई, करिता अति त्याई दुःख पावे. औषध द्यावया चाळविले बाळा, दावनिया गुळा दृष्टी पुढे. तरावया आधी शोधा वेदवाणी, वांचट बोलणी वारा त्यांची. तुका म्हणे जया पिंडाचे पाळन,
न घडे नारायण भेटतया. समाजात काही पडत मूर्ख धर्मपंडित माया आणि ब्रह्म यावर बडबड करून सामान्य लोकांची दिशाभूल करीत असतात. असे बोलून ते स्वतःची तर फजिती करतातच, परंतु दुसऱ्याची दिशाभूल करून त्यांचीही फजिती करतात. विषय लंपट इतरांना कुविद्या व अधर्म शिकवितो. त्याच्या मागे लोक फिरत असतात. सुरण आणि मोहरी शिजवून खाल्ल्याने लाभ होतो, तर कच्ची खाल्ल्याने अपचन होते. आजारी मुलाला कडू औषध देताना आई त्याला गुळाच्या खड्याचे आमिष दाखवते. प्रपंचाच्या या भवसागरातून तरुण जाण्यासाठी वेदाचे संशोधन करून त्यातील रहस्य जाणून घ्यायला हवे. त्यातील त्रुटी काढून टाकायला पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात, जो स्वतःच्या देहाविषयी आसक्त असतो त्याला देव भेटणे कठीण आहे. मृग जळ दिसे साचपणा ऐसे, खोटी याचे पिसे उर फोडी. जाणून का करा आपुलाले गात, विचारारे हित लवलाही. संचित सांगा ती बोळवणे सवे, आचरले द्यावे फळ तेने. तुका मने शेखी श्मशान तोवरी, संबंध गोवरी आगी सवे. उन्हाच्या झळा हरणाला पाण्याप्रमाणे भासतात, म्हणून ते तहानलेले हरिण ऊर फोडून त्याच्या मागे धावत असते. मृगजळ हा एक भास आहे. मानवी जीवनही तसेच आहे. प्रापंचिक मनुष्य या सुखाच्या मृगजळाप्रमाणे सुखाच्या मागे धावत असतो. आपले पूर्वसंचित ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणेच आपल्याला जीवनातील सुखे मिळतात. म्हणजे आपल्याच कर्माची फळे, आपल्याच अनंत जन्मांच्या कर्माची फळे आपल्याला मिळत असतात सुखदुःखाच्या रूपात. त्यामुळे तुकाराम महाराज म्हणतात, मानवी देहाचा शेवट स्मशानात होतो. तेथे अग्नी गोवऱ्यांशी त्याचा संबंध येतो. तेव्हा मानवाने नारदेहाचे सार्थक करून घ्यावे. म्हणजेच या अतिदुर्लभ अशा देवदुर्लभ अशा मानवी शरीराचे, मानवी देहाचे त्याने कल्याण करून घ्यावे. आणि मनुष्य जन्मच मोक्षाचे द्वार आहे. त्यामुळे मानवी देहातच भजन कीर्तन हरिस्मरण व शुद्ध भक्तिभाव प्रेमभावाने या मानवी देहाचे तुम्ही सार्थक करून घ्या, असे तुकाराम महाराज या अभंगात म्हणत आहेत. गवळी याची ताक पिरे, कोण पोरे चांगली. एवढा त्यांचा छंद देवा, काय सेवा भक्ती ते. काय उपास पडिले होते, कन्या भोवते विदुराच्या. तुका म्हणे कुब्जा दासी, रूप रासी ही न कळा. गोकुळातील गवळ्यांची ताक दूध पिणारी मुले मनाने फार चांगली होती. म्हणून प्रत्यक्ष श्री कृष्णाला त्यांच्याशी नाते जुळवायला आवडले. विदुरा घरी प्रेमाने दिलेल्या ताक कन्यांचा आस्वाद घेतला. ती श्रीकृष्णाला प्रेमळ अन्नाची कमतरता भासली होती म्हणून नव्हे, तर विदुराच्या घरी असलेल्या शुद्ध प्रेमभावामुळे, भक्तिभावामुळे. तुकाराम महाराज म्हणून म्हणत आहेत, अत्यंत कुरूप अष्टवक्रा कुब्जादासी तिच्या भक्ती प्रेमाने श्रीकृष्णाला ती प्रिय झाली होती. या अभंगात तुकाराम महाराज भगवान श्रीकृष्ण जेव्हा मनुष्य देहामध्ये अवतरित झाले तेव्हाच्या लीला आठवत आहेत व त्यांचं गुणगान गात आहेत. आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. हित ते करावे देवाचे चिंतन, करून या मन एकविध. तुका मने लाभ होय तो व्यापार, करा काय फार शिकवावे. तुकाराम महाराज या अभंगामध्ये प्रापंचिक मनुष्याला खूप कळकळून विनंती करत आहेत व सांगत आहेत की मनुष्यांनो, या आयुष्याचा स्वतःच्या हाताने नाश करू नका. या बहुमूल्य अशा मानवी जीवनाचे सार्थक करण्यासाठी
आपले चित्त शुद्ध ठेवा आणि आपले चित्त शुद्ध तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही तुमच्या मनामध्ये भगवंतांचे स्मरण कराल. कारण भगवंत हे परम शुद्ध आहेत. ते तिन्ही गुणांच्या म्हणजेच रजोगुण, तमोगुण, सत्वगुण या तिन्ही गुणांच्या ते पलीकडचे आहेत. ते गुणातीत आहेत. त्यामुळे ते परम शुद्ध आहेत. त्यामुळे जर तुम्ही मनाने भगवंतांचे स्मरण केले तर हळूहळू तुमचेही चित्त शुद्ध होत जाईल. यासाठीच तुकाराम महाराज इथे सर्वांना दंडवत घालून विनंती करत आहेत की एकाग्र मन करून भगवंतांचे चिंतन करा. तुकाराम महाराज म्हणतात की जीवनाचे नरदेहाचे सार्थक होईल असा व्यापार करा. म्हणजेच भगवंतांचे स्मरण, श्रवण, कीर्तन हे पूर्ण मनापासून करा. निष्काम भावनेने करा, शुद्ध भावनेने करा, प्रेम भावनेने करा. कारण भगवंत हा फक्त तुमच्या अंतःकरणातील, तुमच्या मनातील भाव बघतो. बघता विन देवा कैचे रूप घडे सेवा, शोभविले एर एरा सोने एके ठाई हिरा. देवा विन भक्ता कोण देता निष्कामता, तुका म्हणे बाळ माता जैसे स्नेह जाळ. भक्ता वाचून देवाची सगुण भक्ती कोण करेल? भक्तामुळे भगवंताला महत्त्व प्राप्त होते. हिरा सोन्याच्या कोंदणातच शोभून दिसतो. तसाच भक्त व भगवंतांचा परस्पर संबंध आहे. देवाशिवाय भक्ताला निष्काम भक्ती शिकविणारा कोणी नाही. तुकाराम महाराज म्हणत आहेत, आई आणि मुलाचे जसे प्रेमाचे नाते असते त्याचप्रमाणे देव व भक्त यांचे प्रेमळ नाते असते. विश्वाचा जनिता म्हणे यशोदेसी माता, ऐसा भक्तांचा अंकित लागे तैसी लावी प्रीत. निष्काम निराळा गोपी लावी येल्या चाळा, तुका म्हणे आले रूपा अव्यक्त चांगले. या विश्वाचा जनक म्हणजेच साक्षात भगवंत यशोदेला माता म्हणतो. तो भक्तांचा अंकित आहे. भक्ताला तो त्याच्या भक्तीप्रमाणे प्रेम देत असतो. परमेश्वर निष्काम असूनही गोपींना त्याचा वेध लागला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, भगवंत हे प्रेमवश आहेत. ते प्रेमानेच वश होतात. ते फक्त भक्तिभावच बघतात. तुमचा भाव ज्याप्रमाणे आहे त्याचप्रमाणे ते तुम्हाला प्रेम देत असतात. काय दिन करा केला कोंबड्याने खरा, का हो ऐसा संत ठेवा भार माझे माथा देवा. आडविले दासी तरी का मरती उपवासी, तुका म्हणे हाती कळा सकळ अनंती. सूर्योदयासमयी कोंबडा आरवतो व त्या समयी सूर्य उदयाला येतो. म्हणून कोंबड्याने सूर्योदय घडवून आणला असे होत नाही. माझी योग्यता नसतानाही हे विठ्ठला तू मला हा संतपणाचा भार का दिला आहेस? एखादी श्रीमंत व्यक्ती दासीच्या अडविण्याने उपाशी राहणार आहे काय? तुकाराम महाराज म्हणतात, मानवी जीवन सर्वस्वी परमेश्वराच्या अधीन आहे. अशाच आध्यात्मिक व्हिडिओंसाठी सबस्क्राईब करा अध्यात्मसार यूट्यूब चॅनेलला. जेवी ताही धरी नाक हागतिये परी, ऐसी याचा करी चाळ आपुलीच अवकळा. सांडावे मांडावे काय ऐसे नाही ठावे, तुका म्हणे करी ताक दुधा एक सरी. काही मूर्ख माणसे प्रातःविधीवेळी म्हणजेच शौचाच्या वेळेस वास येतो म्हणून नाकाला हात लावतात. तसेच जेवतानाही लावतात. कोणत्या वेळी काय करावे काय करू नये याचे ज्ञान त्यांना नसते. त्यामुळे ते आपलीच फजिती करून घेतात. तुकाराम महाराज म्हणतात, ताक व दूध यातील फरक त्यांना अजिबात कळत नाही.
होका पुत्र पत्नी बंधू त्यांचा तोडावा संबंधू, कळो आले खट्याळ असे शिवो नये लिंपो दोषे, फोडावे मडके मेले लिखी घाये एके, तुका म्हणे त्यागे विन चुकीचे ना भोगे. परमार्थामध्ये पत्नी पुत्र बंधू यांचा संबंध जर अडथळा निर्माण करीत असेल तर तो संबंध तोडून टाकावा. या नातेवाईकांना आपल्यापासून दूर केले असता त्यांचा दोष आपल्याला लागत नाही. एखाद्या मनुष्याचा मृत्यू झाला म्हणजे त्याच्या नावाने मडके फोडले जाते. त्याचप्रमाणे सारा नातेवाईकांचा संबंध तोडून टाकावा. तुकाराम महाराज म्हणतात, सर्वस्वाचा त्याग केल्याशिवाय प्रापंचिक भोग संपत नाही. पण सर्वस्वाचा त्याग हा प्रपंचामध्ये राहून सुद्धा करता येतो. कसा तर आपण सर्वस्वाचा त्याग हा मनातून केला पाहिजे. मनातून आपण या जगाविषयी आसक्त राहू नये. नाहीतर काही जण सर्वस्वाचा त्याग करतात पण तो फक्त शरीराने त्याग केलेला असतो. ते वनात जरी गेले तरी सुद्धा ते अंतःकरणातून मनातून भगवंतांचं स्मरण करण्याऐवजी ते संसाराचाच विचार करत असतात. कारण त्यांनी अंतःकरणापासून मनापासून त्याचा त्याग केलेला नसतो. त्यामुळे तुकाराम महाराज म्हणत आहेत की सर्वस्वाचा त्याग हा मनापासून असावा, अंतःकरणापासून असावा. आणि तो प्रपंचात राहून सुद्धा तुम्ही परमार्थ साधू शकता. परमार्थ व प्रपंच तुम्ही एकसाथ जोडू शकता. त्यामुळे मनातील तुमचा भाव, तुमच्या अंतःकरणातील भाव महत्त्वाचा आहे. आणि त्यामुळे मनातून जर तुम्ही आसक्त नसाल या प्रपंचामध्ये सर्वांसोबत राहून सुद्धा मनामध्ये मात्र तुम्ही कायम तुमचे भगवंतांचे स्मरण असेल आणि तुम्ही तुमचे नित्य कर्म करत असाल तरी सुद्धा याचा तुम्हाला नक्कीच याने तुमचं सार्थक होईल. व्याला विन करी शोभन तांदळी, चार ते गधडी करीत असे, कासया पाल्हाळ आणि कांचे देखी, सांगता नव्हे सुखी साखरेसे, कुंथाच्या ढेंकरे न देवेल पुष्टी, रूप दावे कष्टी मळीनवरी, तुका म्हणे अरे वाचाळ ओ ऐका, अनुभवे विन नका वाव घेऊ. एक मूर्ख स्त्री प्रसूत न होता प्रसूत झाल्याचा देखावा करते. इतर प्रसूत झालेल्या स्त्रियांच्या क्रिया पाहून तीही प्रसूतीचे चाळे करते. तसे साखरेची गोडी सांगून कळत नाही, त्याचा अनुभव घ्यावा लागतो. त्याचप्रमाणे न जेवताच ढेकर देणाराही जेवणाने तृप्त झाल्याचा देखावा करून स्वतःलाच कष्ट करीतो. तुकाराम महाराज म्हणतात, जीवनातील काही गोष्टींचा अनुभव घ्यावा लागतो, त्यांचे नाटक करता येत नाही. आणि तसे केले असता आपलीच फजिती होते. जेने घडे नारायणी अंतराय, होत माय बाप वर्जाविती, ईर प्रिया पुत्र धन कोण लेखा, करीती ती दुःखा पात्र शत्रू. प्रल्हाद जनक विभीषणे बंधू, राज्य माता निंदू भरते केली, तुका म्हणे सर्वधर्म हरीची पाय, अनेक उपाय दुःख मूळ. नारायणाची भक्ती करताना प्रत्यक्ष जन्मदाते मायबाप जरी आड आले तरी त्यांना दूर सारावे. पत्नी पुत्र धन हे जर अडथळा निर्माण करत असतील तर त्यांनाही दूर ठेवावे. परमार्थ मार्गात आड येणारे सर्व शत्रूच आहेत. प्रल्हादाने आपल्या माता पित्यांचा, विभीषणाने बंधू रावणाचा, भरताने माता कैकेयीचा त्याग करूनच परमार्थ साधला. तुकाराम महाराज म्हणतात, सर्व धर्म हरीच्या पायाशी असताना इतर केलेले उपाय म्हणजे जेने घडे नारायणी अंतराय, होत मान अपमान गोवे, अवघे गुंडूने ठेवावे, ह्यांची देवाचे दर्शन सदा राहे समाधान. शांतीची वस्ती तेथे गुंटे काळ गती,
आली उर्मी साहे, तुका म्हणे थोडे आहे. परमार्थ मार्गात अहंकार निर्माण करणारे व्रथामान अभिमान गुंतवून ठेवावे. चित्ताचे समाधान हेच देवाचे दर्शन आहे. जेथे शांती असते तेथे काळही थांबतो. तुकाराम महाराज म्हणतात, प्रपंचातील सर्व काम विकारांच्या उर्मी शांतपणे सहन करणे म्हणजे परमार्थाची वाटचाल करणे होय. थोडे आहे चित्त साह्य झाली या, हर्षामर्ष पाही अंगी पांडुरंगी सरले ते. अवघ्या साधनांचे सार न लगे फार शोधावे, तुका म्हणे लटिके पाहे सांडी देह अभिमान. भक्ती मार्गाची वाटचाल करताना मनाची परमेश्वराला एकरूपता साधली पाहिजे. हर्ष आणि खेद हे दोन्ही ज्यांना समान भासतात तेच भक्तीचे अधिकारी होतात. सर्व भक्ती मार्गाचे सार एकच आहे, ते फारसे शोधावे लागत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, हा प्रपंच खोटा आहे हे ओळखून अहंकार देह आसक्तीचा त्याग म्हणजेच परमार्थ होय. आता उघडी डोळे जरी अद्यापी न कळे, तरी मातेची एक खोळे दगड आला पोटासे. मनुष्य देहा ऐसा निध, साधिली ते साधे सिद्ध, करुणी प्रबोध संत पार उतरले. नाव चंद्र भागे तिरी, उभी पुंडली काचे द्वारी, कट धरू निया करी, उभा उभी पालवे. तुका म्हणे फुकासाठी, पायी घातली या मिठी, होतो उठा उठी लव करीच उतार. माया मोहाने भ्रमिष्ट झालेल्या जीवा, आता तरी तू डोळे उघड. मातेच्या उदरातून तू जन्म घेऊन फक्त दगड आहेस. हा मनुष्य देह तुला मिळालेला आहे, त्याचे तू सार्थक करून घे. संतांनी जसा भक्तीचा मार्ग धरला आणि ते या भवसारातून उतरले. न करी रे संग राही रे निश्चळ, लागो नेदी मळ ममतेचा. या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान, अनुभवा वांचो न बडबडते. इंद्रियांचा जय वासनेचा क्षय, संकल्पाही नये वरी मन. तुका म्हणे नये जाणीव अंतरा, अंतरी या धारा आनंदाचा. तू कोणाचाही संग करू नको, निश्चल राहा. मनाला मायामोहाचा मळ लागू देऊ नको. अशी मनाची निसंग अवस्थालाच अद्वैत स्थिती म्हणतात. व खरे आत्मज्ञान व ब्रह्मज्ञान हेच आहे. बाकी सर्व अनुभवा वाचून केलेले निष्फळ बडबड आहे. इंद्रियांचे दमन करून त्यांच्यावर विजय मिळवणे, वासना कामना नाहीशा करणे व कोणत्याही प्रकारचा संकल्प मनामध्ये येऊ देऊ नये. तुकाराम महाराज म्हणतात, अशा व्यक्तीच्या अंतःकरणामधून अहंकार नाहीसा होतो आणि आनंदी आनंद निर्माण होतो. पंढरीचा महिमा देता अनेक उपमा, ऐसा ठाव नाही कोठे देव उभा उभी भेटे. आहे ती सकळ तीर्थे काळी देती फळ, तुका म्हणे पेठ भूमीवरी हे वैकुंठ. पंढरी या तीर्थक्षेत्राचा महिमा किती वर्णन करावा तेवढा थोडाच आहे. यासारखे ठिकाण दुसरे कोठेही नाही, कारण येथे भक्तांना भेटण्यासाठी परमेश्वर आतुर होऊन उभा राहिला आहे. इतर क्षेत्र बऱ्याच कालानंतर फळ देणारी आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, पंढरी ही साक्षात भक्तीची बाजारपेठ व या भूमीवरील या भूलोकातील वैकुंठच आहे. तीर्थी दोंडा पाणी देव रोकडा सज्जनी, मिळाली या संत संग समर्पिता भले अंग. तीर्थी भाव फळे येथे आनाड ते वळे, तुका म्हणे पाप गेले केल्या कळे ताप. सर्व तीर्थक्षेत्रांवर दगडाचा देव व तीर्थाचे पाणी दिसते.
पण तुकाराम महाराजांना संत सज्जनांमध्ये परमेश्वर दिसतो. अशा संतांचा सहवास मिळाला तर तिथे देहही अर्पण करावा. तीर्थस्नानाने पापक्षालन होत नाही. जर मनामध्ये भक्ती भावना असेल तरच तीर्थक्षेत्री त्याचे फळ मिळते. म्हणून संत सज्जन नास्तिक लोकांना आपल्या संगतीतून बदलून टाकतात. त्यांचं अंतःकरण शुद्ध होण्यासाठी त्यांना मार्ग दाखवतात. त्यामुळे तुकाराम महाराज म्हणतात, संत सज्जनांमध्ये राहून एकदा तुमचे पाप गेले व अंतःकरण तुमचे शुद्ध झाले तर जीवनातील त्रिविध ताप नाहीसे झाले हे तुम्हाला माहीत होते. घेऊन या चक्र गदा हाची धंदा करीतो, भक्ता राखे पायापासी दुर्जनासी सहारी. अव्यक्तते आकारले रूपा आले गुणवंत, तुका म्हणे पूर्वी इच्छा जया तैसा विठ्ठल. हातामध्ये चक्र गदा घेऊन परमेश्वर सतत भक्ताचे रक्षण करण्याचा धंदा करत असतो. भक्तांचे रक्षण करून त्यांना आपल्या पायाजवळ स्थान देतो. पण दुष्टांचा मात्र तो नाश करतो. भक्तांसाठी तो अव्यक्त रूपातून व्यक्त रूपात येतो. तुकाराम महाराज म्हणतात, भक्तांच्या सर्व इच्छा तो पूर्ण करतो. अशाच आध्यात्मिक व्हिडिओंसाठी सबस्क्राईब करा अध्यात्मसार यूट्यूब चॅनेलला.